प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 53ला थांबलो होतो. पुन्हा 2-3 ओळी पाठीमागे जाऊया. गुणत्रय योगे अध्याय सुरुवात होतानाच त्यांनी सांगितलं प्रकृती म्हणजे मागच्या अध्यायात सांगितलेले 36 तत्वाचं शरीर जे आहे ती प्रकृती सर्व कर्म करते, ती परमात्म्याच्या सत्तेने करते, परंतु दोघेही तसे करते नाहीत त्याचे. आणि मग त्यांच्या आतमध्ये गुंतल्यानंतर आत्मा तो जन्ममरणाच्या राहाटीत कसा सापडतो, तर ते त्या गुणांमुळे सापडतो. ते गुण किती आहेत आणि त्या गुणांच्या आहारी कसा जातो त्याचं वर्णन या अध्यायामध्ये करतात. ज्ञान हे प्रत्येकाचं आपलं स्वरूप आहे. एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसेनी झाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. बघा, ज्ञान आपलं स्वरूप आहे. दुर्दैव आहे आचार्य वर्गांनी सुद्धा भवस्वर्गाधिक ज्ञानालाच प्राधान्य दिलेले, या लोकातल्या ज्ञानाला प्राधान्य दिलेले त्यांनी, किंवा स्वर्गाधिक. परंतु जे ब्रह्मज्ञान आहे त्याच्याबद्दल त्यांना खबर नाही. ते स्वतःच आहे. ते ज्ञान इतकं पॉवरफुल आहे, ही बाकीची जेवढी भवस्वर्गाधिक ज्ञान नाही ती गवताची काडी आहे. आणि आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आपलं स्वतःचं आत्म्याचं ज्ञान ते अग्निप्रमाणे ते एका क्षणात त्याला सगळ्यांना जाळून टाकतो. हे एवढं टॉपरचं आहे. पण आपल्याला त्याच्याबद्दल रुची नाही. आपल्याला काय आवडतं? दुसरं आवडतं, संसार आवडतो, प्रपंच आवडतं, किंवा स्वर्गाधिक गोष्टी आवडतात. म्हणून आपलंच ज्ञान आपल्यासाठी काय झालेले, परक झालेले, म्हणून त्याचं नाव झालेलं आहे परब्रह्मज्ञान. ज्यांना बसायला प्रॉब्लेम आहे ते वर पण बसू शकतात. तुम्ही बसा वर, तुम्ही बसा दोघे जण वर इथे. साहेबांना तुमच्या शेजारी घ्या, झालं. तुम्ही या इकडं थोडंसं, शिंदे बाबा थोडं पुढं सरा, या इकडं पार या अजयच्या शेजारी. हां, असं आता कसं, तर ते परब्रह्म ज्ञान झालेले. आपलं ज्ञान दुसऱ्याचं काय झालेलं आहे, आपलं आपल्याला आवडत नाही म्हणून, आणि आपली आपल्याला ओळख नाही, आणि आपुली आपण नाही, आपणच धनंजय आपण आहोत हे ज्याला विसरलं, आपुला आपण विसर तया नाव अज्ञान का धनंजया, आपला आपण पै विसरू जो धन अज्ञानाशी, त्यालाच अज्ञान म्हणतात, त्याच्यापेक्षा अज्ञान नाही. आणि त्यामुळे त्या अज्ञानाला किंमत आली ना, ही बाकीची सगळी अज्ञान. तसं ब्रह्मज्ञान हे थोडं मायेचंच पेल्लू आहे, पण या काट्याने तो काटा काढून टाकायचा आणि म्हणून ज्ञान गिळून गायचं. परत ब्रह्मज्ञानाचं पण आपल्याला हे नाही झालं पाहिजे. आता हे थोडंसं पटलंच काय का नाही पटलं सांगता नाही यायचं. ब्रह्मज्ञानसुद्धा कसं आहे, मायाचं आहे ते. पण स्वप्नातला वाघ जागा करतो की नाही, घाबरलाय कोणामुळं, वाघामुळं. आणि वाघ मागं लागला आणि त्याने उडी मारली, बरोबर मोठ्याने ओरडला, आणि पहिलं घाबरलेलं होतं आणि उडी मारली वाघाने, जागा झाल्यावर बिंदास झालं की नाही, आपण तर बेडवर झोपलेले, काही टेन्शन नाही. मग कोणी आपल्याला जागं केलं, भीती कोणी घालवली, वाघाने. तो खरा वाघ होता का? ज्याने भीती घालवली तोही खरा नाही, आणि ज्याने घाबरवलं बस एवढं झालं का, संपला परमार्थ, काय नाही. त्याप्रमाणे याची सुरुवात झाली. आता आपण 2 नंबरचा श्लोक वाचतो. या ज्ञानाचा आश्रय करून, बघा कोणतं, आत्मज्ञानाचा आश्रय केल्यानंतर जन्म मरण तर टळून जातं. स्थूल आणि सूक्ष्म देहाचे दुबळके एकदम ओलांडून एका क्षणात हे या संतांची पावर आहे. ताबडतोब आपणासारखी करीती तात्काळ स्थूल आणि सूक्ष्म देहाबद्दलचं ओलांडून. बघा आता स्थूल म्हणजे काय, आपल्या आता स्वतःच्या आपल्याला तेवढ्याप्रमाणे आपल्याला एवढं भिनलं नाही, पण नाही असं पण नाही. आता तेवढं आपल्याला स्थूल देहाबद्दल तेवढं अट्रॅक्शन राहिले का, आपल्याला तेवढी गोडी राहिलेली आहे का, नाही. दुसरी सूक्ष्म, ज्या आपल्या इच्छा आकांक्षा होत्या, जे संकल्प होते, ते संकल्प कोणत्या अंतःकरणात निर्माण होतात, आणि ते अंतःकरण कोणते, सूक्ष्म देहाचे. आता ते सुद्धा राहिलं नाही. आता काय असं वाटते का, असं करायचं तसं करायचं, नाही वाटत. आणि वाटत असेल अजून तर समजायचं अजून काय थोडंसं कसर आहे, हे की नाही. ते ओलांडून ताबडतोब त्याला जातो. मग या ज्ञानाचा आश्रय करून, आत्मज्ञानाचा आश्रय करून, माझ्या सारूप्यास आलेले ज्ञानी सृष्टीच्या वेळी उत्पन्न होत नाही. जगत जरी निर्माण झालं, एकदा सगळ्याचा ऱ्हास होतो, परंतु पुन्हा जग निर्माण होतं त्यावेळेला हे निर्माण होत नाहीत. आणि प्रलयाच्या वेळी
व्यथा नाश पावत नाही. ते उत्पन्न होत नाही जगत निर्माण होताना, आणि जगाचा ऱ्हास होतो त्यावेळेला ते नाश पावत नाही. कारण अर्जुना, जे ज्ञाते माझ्या नित्यतेने नित्य आहेत. आत्मा कसा आहे? नित्य आहे. भगवंत कसे आहेत? नित्य आहेत. आणि आपण कसे आहोत? नित्य आहेत ना. मग नित्य असणारा माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर पाहुणे आले भेटायला, तर त्याने रडलं पाहिजे का? नाही. का रडतोय म्हातारं? कारण त्या म्हाताऱ्याला वाटते आपण अनित्य आहोत. बरं, त्या म्हाताऱ्याला वाटलं पण कीर्तनकार बाबाचा म्हातारा झाला तरी रडत असेल तर समजायचं की ज्ञानाची खरी ओळख त्यांना झाली म्हणायचं, आहे की नाही? अनित्य आहेत का ते? ते नित्यच आहेत ना. मी जसा नित्य आहे तसे ते नित्य आहेत, आणि माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत, ते अपूर्ण नाही. आणि मी जसा नेहमी अनंत असून महाआनंदरूप असतो. बघा, मी कसा आहे? अनंत आहे. सत्य ज्ञानानंत आनंद पण आहे, आणि अनंत या अँगलने गेलं तर व्यापक आहे असं पण सांगायचं त्यांना. आणि सच्चित आनंद या स्वरूपाने सांग. मी जेवढा व्यापक आहे, माझी जेवढी व्याप्ती किंबहुना त्याची सुद्धा तेवढीच व्याप्ती. परिपूर्णतेने परिपूर्ण आहेत माझ्याच, कारण ते मीच आहेत, आणि मी जेवढा परिपूर्ण आहेत तेवढे तेच आहेत. अशी संत आहेत, अशी देव आहेत, आणि देवाचे भक्त असे आहेत. आता आपण त्यांच्या काशीला लागलो आहेत. हळूहळू आपण तिथपर्यंत 100% पोचू. आणि मी जसा नेहमी अनंत असून महाआनंदरूप आहे. इतर लोक कशी आहेत? आनंदरूप आहेत, आणि हा कसा आहे? महाआनंदरूप. म्हणजे त्याच्याकडं आनंदाला तोटा नाही. जसा मी सहज सिद्ध आहे, सत्य समुद्र असतो, मी सत्य आहे, मी सिद्ध आहे, आणि सत्य समुद्र म्हणजे मी व्यापक आहे. तसेच ते असतात. कोण? ज्यांना आत्मज्ञान होतं ते. आणि ज्ञानोबरायांचा विषय पण आत्मज्ञान व्हावा हाच विषय ना. का नादी लावणं हा विषय? माळ घालून लोकांना नादी लावणं म्हणून हा विषय का ज्ञानोबरायाचा? हा नादी लावणं हा वारकरी संप्रदायाचा विषय का? नाही. वारकरी संप्रदायाचा विषय फॅसला झाला पाहिजे, आणि त्याला मी आत्मा आहे असं कळालं पाहिजे, तो बोध झाला पाहिजे. आणि जोवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तवचीवरा या साधना भजावे लागे, तोपर्यंत त्याला साधना करावंच लागणार आहे. त्याच्यात आणि साधक कोणाला म्हणतात? साधक ज्याने आत्मज्ञानाची दीक्षा घेतलेली आहे त्याचं नाव साधक आहे. त्याच्यात आणि त्याच्या अगोदर असेल तर मोक्ष जिज्ञासू म्हणायचा, त्याला आर्त म्हणायचा, अर्थार्थी म्हणायचा. खरा साधक म्हणजे ज्याला उपदेश झालेला आहे संतांचा, जो दिव्य बोध जो आहे, त्याला महावाक्य म्हणा, गूढगम्य ज्ञान म्हणा, त्याचा बोध झाला आहे, ज्ञान त्याला त्याचं काय झालेलं आहे? उपदेश झालेला आहे. आणि आता तो वाटचाल करायला जसा प्रवासी तसा हा साधक. प्रवासाची काय उद्दिष्ट? त्याच्या त्या मुक्कामाच्या स्थळापर्यंत जायचं. इथं याचं काय प्रवास आहे? आत्म्याला भेटायचं, आणि त्याच्यासाठी तो करतो जी साधना, त्याचं नाव साधक. त्याच्यात व माझ्यात भेद मुळी शिल्लक राहत नाही. पहा, आपल्याला दिलेलं ज्ञान, संतांची कृपा काय म्हणतात? देव खरे संत आपल्यामध्ये त्याच्यामध्ये भेद ठेवत नाही. प्रबोध्यात आणि बाबांचं वाक्य काय? माझ्यात आणि तुमच्यात, संतांमध्ये तुमच्यामध्ये देवामध्ये काडी मात्र फरक राहिलेला नाही. उर्वरित आयुष्य जे प्रारब्ध असेल ते भोगून सारायचे, ते प्रारब्ध असेल हे भोगून सारायचं. हे पण आपल्याला पूर्ण उजाडलं नाही म्हणून म्हणणे, नाही तर भक्तांनाही संचित प्रारब्ध क्रियामान अवघा देवच झाला पाहिजे. म्हणजे तुमचं कर्मसुद्धा काय? अवघा देवची झाला पाहिजे. त्यांच्यात आणि माझ्यात मुळीच भेद शिल्लक राहत नाही. काल आपण इथपर्यंत आलो होतो. कारण का नाही राहत? ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाआकाशरूप होते, त्याप्रमाणे मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे तेही होतात. काय उदाहरण दिलं? कारण त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक नाही. का फरक नाही? त्यांच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. असं हे बाहेरचं आकाश म्हणतं. हे ह्या रूममध्ये बसलेत या मंदिरामध्ये, त्या मंदिरामध्ये, आणि बाहेरच्या त्या ह्याच्यामध्ये तुमच्या गॅलरीमध्ये माझ्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. मी जेवढा आहे तेवढंच ते आहे. काय? बाहेरचं आकाश जेवढं आहे तेवढंच आतलं आकाश आहे. आहे ना? का नाही?
हां, तसं त्यांना म्हणायचं मी जेवढा आहे त्याचं ते उदाहरण. कारण ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्याबरोबर घटा आकाश महाआकाश रूप होते. आता हे पण कळण्यासाठी सांगितलं, घटाचा नाश झाल्याबरोबर ताबडतोब घटाकाश महाआकाश रूप होते. आणि त्याच्या अगोदर कोण असते ते? हां, काय असते? आकाशच असते. पण तुमची आपली दृष्टी कशावर आहे? उपाधीवर आहे ना, म्हणून त्याला घटाकाश म्हणलं. आणि ते घटाकाशात असताना सुद्धा काय ते महाआकाश रूपच होते. या अँगलला तुकाराम महाराज 3.5 हाताच्या शरीरात असून सुद्धा म्हणतात मी आकाशा एवढा आहे. त्याप्रमाणे मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढेच तेही होतात. मग आता हे ऐकून आपण काय विचार करायचा आहे? आपण तेवढे होण्यासाठी प्रयत्न करायचा ना, का ते तेवढे होते ते तेवढे होते असं म्हणायचं आहे आपल्याला. किंवा मूळच्या दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्यांच्या ज्योती एकत्र केल्या म्हणजे त्याचे तेज त्या मूळ दिव्यातच मिळते तसे समज. बघा, ही एक ट्यूबलाईट आहे आणि ही एक ट्यूबलाईट आहे. ह्या दोघींचा प्रकाश एकमेकात मिक्स आहे का एकच आहे? एकच आहे. हां, त्याप्रमाणे मूळच्या दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्यांच्या ज्योती. अजून याच्यात उदाहरण दिलं, 10 दिवे लावले आणि पहिला दिवा पेटलेला आणि त्यांनी 9 दिवे पेटवले, तरी त्याच्यातला प्रकाश आणि याच्यातला प्रकाश हा एकमेकाशी कनेक्टच आहे. हां, तेच त्या मूळ दिव्यातच मिळते तसेच समज. दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्या ज्योती एकत्र केल्या म्हणजे त्यांचे तेज त्या मूळ दिव्यातच मिळते ते समज. त्याप्रमाणे अर्जुना त्या ब्रह्मज्ञ पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची एरझार संपली व आता मी व तू असा वास्तव भेद उर्वरित राहत नाही. वास्तव भेद आहे का नाही या शब्दाने? आता तुमच्या आपल्यात भेद आहे की नाही? वास्तव दिसताना आहे ना, पण तरी वास्तव भेद राहत नाही. पहा, त्याप्रमाणे अर्जुना त्या ब्रह्मज्ञ पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची एरझार संपली व आता मी व तू असा वास्तव भेद उर्वरित राहत नाही. नामाची अर्थरूप जी स्वरूपे एका पंक्तीला एक स्वरूपाने भक्ती सिद्धार्थ नाम मात्र कल्पित भेद असल्याचे दिसून कदाचित नांदतात. बघा, वास्तव भेद राहिलेला नाही पण आता वेगळे दिसतात, तर ते म्हणतात कल्पित भेद असल्याचे दिसून कदाचित येते. हे कदाचित येते वास्तव भेद असं म्हणणे त्यांचं. ते पण कल्पित म्हणायचंय. तू त्या पार्टीचा, मी ह्या पार्टीचा, नाहीतर कोणत्या पार्टीचे आहेत? सगळे एकाच पार्टीचे. आता सांगा बरं, आता हा असा आपला निश्चय होईल? हा आपण वास्तव भेद समजतोय का कल्पित भेद समजतोय? हां, आता आपण एकमेकांमध्ये जो भेद पाहतोय हा वास्तविक भेद पाहतोय का कल्पित? नक्की काय काका विशेष हे विषयचे हे मृत्यूलोकीचे कल्पित भेद पाहतोय आपण, वास्तविक भेद पाहत नाही. आहे का नाही? खरं आहे का नाही? एकमेकाची आपण निंदा नालस्ती टिप्पणी करत नाही, माझं तुझं करत नाही, आपला संप्रदाय बाहेरचा संप्रदाय असं काही आपल्या मनात येत नाही. आहे ना? असं म्हणजे महाराजालाच फसवायचं काम चाललंय. हे जरी आमच्यात येत असेल तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हे आमचं सगळं कसं आहे? कल्पित आहे. तुम्ही येड्यावानी वास्तविक समजताय. जे कसं असे मग असले सगळे वाचतात तर काका काय याचं ना खेळी पण डावी ना सापडे टाळे वाजली ना. असं खरंच जगलं पाहिजे ना आपण. मग मेलेला माणूस त्याच्याबरोबर आपण जे आजूबाजूला बसतो आणि रडतो ते वास्तविक रडतो का कल्पित? आम्हाला माहिती आहे, कशाला सांगतो तुम्ही? ते आपण काय करायचं आपल्याला सगळ्यांना माहिती, पण त्याच्या घरच्यांना सांगायचं आपण नाही सांगायचं. त्याच्या सांगायचं हे तुम्ही जे रडताय ना आम्ही बी तुमच्याबरोबर आहे ना, हे फक्त कल्पित आहे, खरे रडत काय आहे. बघा किती आनंद आहे. हे आता आपण वास्तव समजलोय का नाही, पण कमीत कमी शब्दाच्या अर्थ कळाला, शब्दाचा अर्थ कळाला तर एवढा आनंद आहे. आणि वास्तविक जीवन जर जगलं तर
अति आनंद होणार. 56चा अर्थ वाचा तुम्ही साहेब. अच्छा बघा आता बघा इकडे हां यांचं उजवं आहे, त्यांच्यापेक्षा यांचं उजवं आहे आणि यांच्यापेक्षा उजवी कशी आहे बघा. त्यांनी काय सांगितलं, नाम देवात आणि भक्तात फक्त द्वैत नाही राहिलं पण समाजामध्ये राहिलं, असं इनडायरेक्टली याचा अर्थ तसंच आहे की नाही. भक्तात आणि देवात नाही राहिलं. आणि इथं काय सांगितलं, अखल नामरूपाची अर्थरूप जी स्वरूपे, नाम यांचं नाव एलकर आणि यांचं रूप, नामरूपाची अर्थरूप जी स्वरूपे एका पंक्तीला एका स्वरूपाने नांदतात. आणि कंसात लिहिलं आहे, भक्ती सिद्धार्थ नाम मात्र कल्पित भेद असल्याचे दिसून कदाचित नांदतात. आता ओवीचा अर्थ बघा किती अजून किती उकल होती आपल्याला, पण यांची मदत घेतल्याशिवाय होत नाही, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे, खरं आहे तेवढं. बघा आता ओळ नंबर 56. अर्जुना तयापरी, बघा काही उदाहरण दिलं होतं. बघ मठातलं मठातलं आकाश आणि बाहेरचं आकाश हे फुटल्यानंतर एक झाल्यासारखं दिसतं. त्याप्रमाणे त्याची देहबुद्धीच्या ठिकऱ्या उडाल्या. दुसरं, एका दिव्याने अनेक दिवे लावल्यानंतर त्या सगळ्या दिवांचा प्रकाश एकाच प्रकाशामध्ये एकजीव होतो. त्याप्रमाणे अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी. फक्त देव आणि भक्तामधलंच द्वैत संपलं का अख्ख्या जगतातलं संपलं? नांदे नामार्थ एका हरी मी तू विन. नांदे नामार्थ एका हरी म्हणजे सगळ्यांना एका हरीने जेव्हा बसले म्हणजे फक्त देव आणि भक्त बसले बाकीचे सगळे. आणि मी तू विन, इथं मी आणि तू देव याच्याही पेक्षा मी तू हा विचार विवेकी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये मी तू मी तू मी तू या मी तू विन एका हरीला बसले. ते बघा 58 पर्यंत घ्यायचं म्हटलं होतं ना, त्याच्या पुढे बघू आपण. म्हणून बघा मग अर्जुना सर्व सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर देह घ्यावा लागत नाही. ते ब्रह्मज्ञ प्रलय काळी तरी कसे बरे मरण पावतील. आणि म्हणून मग अग्निकुंडे बीजे घातली त्याच्यामध्ये अगा कर्मे जी उरावे ती सुखदुःखाते फळावे तया ते उगानिलीच माझं कर्म तेव्हाच पुसले. हां तेव्हाच मरण संपलं. मरण संपलं मग त्याच्या मागून परत येणार आहे जन्म. आता आपल्या त्याच्या मागून जन्म येणार आहे का पहिलं मरणार आहे मग जन्माला येणार आहेत? जी बी माणसं मरतात ती याच्यानंतर लगेच जन्माला येतात का? मध्ये मरण्याचा पिरियड येतो त्यांचा येतो. पण याचं काय झालं, हे येणार आहेत ना जन्माला, ज्यांना हा बोध नाही झाला मग ते काय करणार, मरणार. पण हे मरणार नाही, मरणारच नाही तर मग जन्माचा प्रश्न मरणाश्रवे जन्माश्रवेश्रव वरची लई गेले. बघा ज्यांना सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर देह घ्यावा लागत नाही ते ब्रह्मज्ञ प्रलय काळी तसे कसे मरतील. 58. म्हणून धनंजया जे या आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत. किती वाक्य महत्त्वाचं आहे, ते जन्म मरणातीत असेच आहेत. 59 मध्ये तिकडं आत्मज्ञान अर्थात आहे का बरं बघा, नाही ना. सारखं आत्मज्ञान तुमच्या आपल्या कीर्तन प्रवचनामध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे जरा डोक्यावर आलेले जे आवरण आहेत ना ते निघून जाईल. नाही तर ज्ञान म्हणजे ह्या ज्या पोकळ गप्पा चालल्यात ना दिवसरात का थ्या कुटायच्या त्याला ज्ञान समजलेले आहेत. ह्या पोकळ गप्पा चालू आहे आणि त्या पोकळ गप्पांनी काही परिणाम नाही होत. 59 ओळ बघा. मनोनी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञाना या अनुसरोनी. मी झाले ज्ञाना अनुसरोनी अतीत जे धनंजया जन्मक्षया. जन्म आणि मृत्यूपासून ते सुटले आत्मज्ञानाने. 59 याप्रमाणे आत्मज्ञानाचा महिमा देवाने आपल्या आवडीने वर्णन केला
आणि अर्जुनालाही त्या ज्ञानाविषयी आवड उत्पन्न व्हावी अशा हेतूने ही ज्ञान महती वर्णन केली. बघा, हे ज्ञान सांगताना मुख्य ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याला जास्त आनंद आहे. ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याला जास्त आनंद भेटतो. खरा स्वयंपाकाचा सुगंध कोण घेतोय? बनवणारे. त्यांचा पोट कशाने भरतंय? सुगंधानेच भरून जातं. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी. देवाने आवडीने वर्णन केलं. तेथीची पार्था गोडी लागावया. का देवाने एवढी आवडीने वर्णन केलंय? पार्थाला या ज्ञानाची गोडी लागावी म्हणून. तव तयाज आले ज्ञान, तव तया झाले आन. बघा, त्याला गोडी लागावी असेसाठी. पण पुढं वाक्य तव तया झाले आन म्हणजे वेगळंच झालं. म्हणजे वेगळं झालं म्हणजे आवड निर्माण नाही झाली असं नाही. त्याच्या मनाला आवड लागावी, कानाला, पण त्याच्या सर्वांगाला आवड निर्माण झाली. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान. बापरे, असं माणूस बघितलं घाबरलंच ना माणूस. सगळीकडंच कान कान आल्यानंतर आहे की नाही. म्हणजे शब्दाच्या कान आले का, त्याची त्वचा ऐकू लागली, डोळे ऐकू लागले, तोंड ऐकू लागलं, जीभ बोलण्याची क्रिया आहे ती पण ऐकायला लागली, पाय ऐकायला लागले. बघा, सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा. सपाई अवधान नख शिकांत. पा, अर्जुनाची निराळी स्थिती झाली ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. अधिक काय सांगावे? अर्जुन नख शिकांत अवधान रूप, अवधान मूर्तीच बनला. सपाई अवधान म्हणजे स नख शिकांत आतलापा, मूर्तीच बनला. त्यामुळे अर्जुन सर्व व्याख्यान आकलन व धारण करीत आहे असे पाहून आता देवाचे प्रेमात्मक पाहण्याने केलेले व्याख्यान इतके विस्तृत होऊ लागले की ते आकाशाच्याही कवळीत मावणार नाही. ते खरे व्याख्यान अर्जुनाने आत्मसात केले. आता देवाची ऐसे जाकळीत असे ओरसे जे निरूपण आकाशे वेटाळे ना. म्हणजे आकाशाच्या कवळीत मावणार नाही. काय देवाने ज्ञान सांगितलं? किती ज्ञान सांगितलं देवाने? देवाला असा पाहणं आला म्हणतात प्रेमात्मक पाहण्याचे व्याख्यान इतके विस्तृत होऊ लागले ती आकाशाच्या कवळीत मावणार नाही. म्हणजे ते ज्ञान अर्जुन कसा कव्हर करीत असेल पा. ते इतकं ज्ञान चालू होतं तर ते इतकं अफाट आणि भरपूर होतं तर आकाशाने कवळी मारल्यावर काय शिल्लक राहील बरं? आणि त्याच्याही कवळीत येत नव्हतं. आणि ते कोणाच्या कवळीत येत होतं? अर्जुनाच्या. म्हणून का बरं? कारण तो केवढा झालाय? तो माझ्या एवढंच झालाय ना. मग वक्ता आणि श्रोता स्वय झाला म्हणून त्याचा कव्हर झालं. इतरांना कव्हर नाही होणार ते, कारण ते अजून सीमित आहेत आणि हा व्यापक झाला. मग भगवान म्हणाले, अर्जुना माझ्या वक्तृत्वरूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली. पहा, विवाहित झाली. कोण? वक्तृत्वरूपी कन्या. तिला पती मिळालाय. कोण? बुद्धिरूपी वर मिळाल्यामुळे. तेवढं मी जेवढं सांगतो तेवढं तो कॅच करत चाललाय ना. त्यामुळे ही लग्न घटिका विवाहित झाली. कारण माझे जेवढे म्हणून व्याख्यान तेवढेच अवधान व धारणा शक्ती असणारा तू उत्तम श्रोता मिळालास. हे जे बाबांना मिळाले ना हे सगळे हे असे मिळाले, हे की नाही. आकाशाला जे कवळीत घेता येत नाही ते अर्जुन घेतो. म्हणजे अर्जुन केवढा आहे? केवढा आहे अर्जुन? मग अशीच झालं. केवढा आहे अर्जुन? देवा एवढाच आहे तो. आणि आकाश केवढे आहे? आकाश केवढे? देवा एवढे का आकाश? हा, लहान आहे. आकाशाला ज्याचं पांघरून आहे तो परमात्मा आहे. म्हणजे पांघरून कमीत कमी दुप्पट दीडपट पाहिजे का नाही आपल्यापेक्षा. तसं आकाश जेवढे त्याच्यापेक्षा परमात्मा दुप्पट आहे. त्यामुळे त्याला कव्हर करता आलं. ना अर्जुन पण केवढा झालाय? एवढाच झालाय. आता आपण केवढे झालेलो आहेत? शिंदे बाबा आपण केवढे झालेले?
मार्गस्थ आहेत आपण मार्गस्थ आहेत. आणि एखाद्याचा निश्चय झाला असेल तो बरं निश्चय न होता येईन मार्गस्थ न होता ऑलरेडी तो पहिला तसाच आहे, फक्त त्यांनी त्याचा काय घेतलेला नाही, चार्ज घेतला नाही, तसं त्यांनी स्वतः स्वीकारलेलं नाही, नाही तर तो तसाच आहे. काय कारण माझे जेवढे व्याख्यान तेवढेच अवधान व धारणाशक्ती असणारा तू उत्तम श्रोता मिळालास, तर आता मी एक असून त्रिगुणरूपी जे पारधी त्यांच्याकडून देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घेवविली जातात ती त्यात कसा गोवला जातो. बघा कोण गोवलाय आता, देवच म्हणतो मी असा एकाकी असून माझ्यावर त्या तीन पारद्यांचे पाश पडले, सत्वगुण रजोगुण तमोगुण, आणि त्यामुळं मी वेडला गेलो आणि मग देहरूपी पाशामध्ये अटकलो, त्यात कसा गोवला जातो. व क्षेत्राच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे व का उत्पन्न होते ते सांगतो ऐक. हे पहा, प्रथमच माझ्या अध्यासिक संगरूपी बीजापासून प्रकृतीरूपी जमिनीत प्राणीमात्ररूपी पीक उत्पन्न होते. याच कारणामुळे प्रकृतीला म्हणजे मायेला क्षेत्र असे आम्ही म्हटले आहे. पहा, माझ्यामुळे प्रथमच माझ्या अध्यासिक संगरूपी बीजापासून प्रकृतीरूपी जमीन प्राणीमात्ररूपी पीक उत्पन्न होते. म्हणजे हे प्राणीमात्ररूपी खरं आहे का नाही. आता ही देवाच्या संगामुळे हे जगत निर्माण होतं, प्राणीमात्राची टाकसाळ निर्माण होते, हे खरं आहे का खोटं आहे. हां खोटे कसं काय, उदाहरण. बरोबर आहे, रश्शीचा संग झाल्यामुळं काय वाटलं, त्याच्या अध्यासिकामुळे रश्शीच्यामुळं वाटलं काय, तो साप, आणि मग त्याच्यामुळे निर्माण झाला. कोणता आहे, गवाळ आहे का डोंबा आहे, बडी आहे, कसा आहे तो निर्माण झाला. आणि मग ते पीक उत्पन्न झाले. कारणामुळे प्रकृतीला मायेला क्षेत्र असे म्हटलेले. बघा आता आपल्याला प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान, अजून कल्पना, आणि अजून एक आज काय सापडले, क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय, माया. हे माझं क्षेत्र म्हणजे ही माझी माया. कोण बोलतोय, तो दिसत नाही, दिसते कोण, माया. आणि मायेचा पती दिसत नाही. हासा लपवण्याची तुझ्याकडे युक्ती आहे, तो स्वतःला लपवून घेतो. पूर्ण श्लोक घ्यायचा आहे हा. श्लोक क्रमांक 3. माझी. बघा आता ही माया कशी निर्माण होती, 4थ्या नंबरच्या श्लोकला एक युक्ती सांगणार आहे आपल्याला, ते आपण पाहूया. पण आता 3रा वाचतोय आपण. पहिलं त्यांनी सांगितलं मी कसा गुंतला जातो माझ्या अध्यासिक संबंधाने. आता तिथे अध्यासिक शब्द नसणार आहे. 66 वाचा साहेब. अध्यासिक इकडं अवघड वाटतंय, तिथं सोपं केलं. अध्यासिकच्या जागेवर काय शब्द टाकलाय तिथे, शाबास, आता जबरदस्त काम झालं. अज्ञानामुळे, प्रथमच माझ्या अज्ञानामुळे. काय वाक्य परत वाचा साहेब. बघा, अज्ञानात संगरूपी बीजात रश्शीवर साप दिसला, हा संघ, अध्यासिक संघ. आणि त्या बीजामुळे म्हणजे अज्ञानाच्या बीजामुळे प्रकृतीरूपी जमीन प्राणीमात्राचे पीक उत्पन्न होते, है की नाही. म्हणजे हे पीक आलेले हे खरं आहे का, खोटं आहे. रश्शीवरचा साप जसा खोटा, खांबावरचं भूत जसं खोटं, शिंपलीवरची चांदी जशी खोटी, तशी आपण खोटे शरीराने, आणि खरे कशाने, आत्मस्वरूपाने. तर हे बी पुढे गेल्यानंतर सरसकट सगळं होणारच आहे. पण आता पहिलं तुम्हाला सांगते, वेगळं निघा त्याप्रमाणे. या कारणामुळे प्रकृतीला म्हणजे मायेला क्षेत्र असे म्हटलेले. श्लोक क्रमांक 3 वाचतो. माझी त्रिगुणात्मक प्रकृती हे सर्व भूतांचे कारण आहे
आता देवाची त्रिगुणात्मक प्रकृती हे सर्व भूतांचे कारण आहे. म्हणजे ही सगळी भूत ही काय आहेत? कार्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे? माझी त्रिगुणात्मक प्रकृती. हां, आता ती त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे काय? त्यांच्याकडे शब्द आला होता. शब्द काय तुम्ही म्हटले होते? अज्ञान. हे सगळं दिसायला काय कारण आहे आपल्याला? अज्ञान. आणि ते अज्ञान ती सर्व कार्याहून मोठी असल्यामुळे महती मोठी व आपल्या विकारांचे भरणपोषण करीत असल्यामुळे ब्रह्म आहे. पा त्रिगुणात्मक प्रकृती हे सर्व भूतांचे कारण आहे. ती सर्व कार्याहून मोठी असल्यामुळे महती मोठी व आपल्या विकारांचे भरणपोषण करीत असल्यामुळे ब्रह्म आहे. त्या महद्भूतात म्हणजे भूतांच्या कारणात मी सर्व भूतांच्या जन्माचे कारण बीज स्थापितो. हे अर्जुना, त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. 3 नंबरचा श्लोकचा अर्थ वाचा. अज्ञानाची फिल्म तयार करतो आणि त्या फिल्ममध्ये अख्खा पिक्चर गुंडाळून ठेवतो. ती माझी राहण्याची जागा आहे, ती अज्ञानरूपी. ती फिल्ममध्ये ते सगळं ठेवलेलं आहे. आणि मग ती फिल्म ओपन केली का सगळा चित्रपट दिसतो. आणि तो चित्रपट किती खरा वाटतो, किती खरा वाटतो. यांना कळालं लगेच. यांनी येतानीच सांगितलं. यालाही कळालं एकदम. किती आज हे म्हणले मी लहान होतो आणि थिएटरमध्ये पिक्चर पाहायला गेल्यानंतर पिक्चरमध्ये पाऊस पडायला लागला. मी म्हणलं चला पाऊस सुरू झाला आहे, भिजण्यापेक्षा आपण घरी निघून जाऊ. ठीक आहे नाही. आता तो पाऊस थोड्या वेळाचा आहे, 3 तासाचा, त्यामुळं तो लवकर विसरून जातो माणसाला. असं होईल काय? पाऊस चालला आहे म्हणून घरी लवकर जाऊ. हां, ह्यांचं झालं. आता त्या पावसात आपण भिजू का हो साहेब? तर बाहेर पाऊस चालला तर भिजू का आपण? हां, आमचे कपडे भिजतील, आम्ही नाही भिजणार. ते म्हणतील हे चक्कर झालेले दिसतात. बाकीचे काय भिजणार? आपले कपडे काय आहेत? हे जीर्ण वस्त्र, हे कपडे भिजतील, आपण नाही भिजणार. इथं अजूनच येडे करायला लागलेत आहे की नाही. आत्मा सर्वापासून अलिप्त आहे. कसे भिजत नाही? ह्या पटांगणामध्ये पाऊस पडतो, पण त्या पाऊस पडतो त्या पटांगणातली पोकळी जी आहे तिला हात लावल्या ओली लागते की नाही? लागते का? नाही. मग तसे आपण आहोत पटांगणाच्या पोकळीसारखे. हां, ओरिजिनल स्वरूप आपलं ते आहे. माठाच्या आतली पोकळी म्हणजे खरा माठ आहे. मटा आकाश कोणला म्हणलेले? घटा आकाश कोणला म्हणले? पोकळीला का मडक्याला? लोक समजतात कशाला? मडक्याला. सहज विचार करून पाहता ही माया महतत्वादिकांचे मूळ विश्रांती स्थान म्हणजे लय स्थान आहे. महतत्वाचे विश्रामस्थान लय स्थान आहे. अर्थात कार्यात्मक जगापेक्षा मोठी व्यापक आहे, म्हणून तिला महत ब्रह्म असे नाव दिलेले. महतत्वादिकाचे मूळ विश्रांती स्थान. पहिलं अज्ञान, माया, पहिलं ब्रह्म, मग माया, आणि मग तिला सांगितलं एवढं डिपार्टमेंट निर्माण करायचं. त्यामुळं ही सगळी जी तत्व आहेत ती विश्रांतीला कुठे येणार? यांच्याकडं. आणि ही कोणाकडं जाणार आहे? त्याच्यात विलीन होणार. हां, ज्या वेळेला आपलं प्रतिबिंब दिसतं त्याच्यामध्ये, किंवा सूर्याचं प्रतिबिंब त्या याच्यात पडलेलं आहे आकाशात, पण ते जर पाणी आटलं तर ते प्रतिबिंब कुठं जाणार आहे? मूळ बिंबामध्ये जाणार आहे ना. त्याप्रमाणे तसे मागे जाण, म्हणून मत ब्रह्म असे ना. तसेच अर्जुना, ह्याच्या योगाने विकार व गुण हे बऱ्याच वाढीस लागतात, म्हणून हिला मत ब्रह्म असे म्हटले आहे. त्या प्रकृतीला तिच्यामुळे विकार वाढतात. विकार या शब्दाचा अर्थ त्या सप्त्यामध्ये एका महाराजांनी सांगितला होता. विकार या शब्दाचा अर्थ कोणी सांगितला काय माहिती. आणि विकार या शब्दाचा अर्थ वास्तव न समजणे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं समजणे, त्याचं नाव विकार. अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे नाव आहे व सांख्यांच्या दृष्टीने हिला प्रकृती असे म्हणतात. बघा,
त्याला क्षेत्र म्हणतात. त्या मायेला परत इथं मतवाद्यांच्यामध्ये अव्यक्त म्हणतात. त्याच्यानंतर इकडे प्रकृती म्हणतात, आम्ही माया म्हणतो. हे प्रज्ञा शिरोमणी वेदांती लोक हिला माया असे म्हणतात. बघा, वेदांती माया म्हणतात, सांख्य लोक प्रकृती म्हणतात, ते एक अव्यक्त म्हणतात, अव्यक्त मतवादी. आणि मागे देवानी सांगितले क्षेत्र म्हणजेच ती माया आहे. यांची नावे वेगवेगळी पण वास्तव मात्र एक. प्रज्ञा, हे प्रज्ञा शिरोमणे वेदांती लोक हिला माया असे म्हणतात. असो, उगीच फार किती बोलावे. अज्ञान म्हणून जे म्हणतात ते हेच होय. पा, अज्ञान, प्रकृती, माया, अव्यक्त, महद्ब्रह्म आणि अज्ञान आणि क्षेत्र ही सगळी एकाचीच नावे. हे धनंजया, आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्या जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे स्वरूप आहे. आपला आपण पे विसरू जो धनंजया, तेच रूप या अज्ञानाशी. पहा, मग आपण आपल्याला स्वतःला विसरतो, त्याचं नाव आता माया, अज्ञान म्हणजे काय. आणि मग आपल्याला बाबांनी काय दिलंय, तू ब्रह्म आहेस एवढी जाणीव करून दे. तू कोण आहे, मी हा कोण, बस एवढंच करून दिलं. ही ओळ तर आहेच आपल्याकडे, आहे ना. 71 घ्यायची आहेच तर. त्याच्या अगोदर 70 बघूया काय. वेदांती ये माया ऐसे म्हणती प्राज्ञराया, असो किती बोलो वाया अज्ञाने. बघा, आता असं वाटते पहिला श्लोक घेतला आपण, दुसरा पुरा घेतलाय, तिसरा पण घेण्याजोगा आहे. काही दिवसांनी आपल्याला ज्ञानेश्वरीत बरोबर घेऊन फिरायला लागणार. आता आपण का घेतोय हे ते कळतंय तेवढंच घेतोय आपण. अजून बाकीचं काय वेरले जाते आपल्याकडून. सोनाराच्या दुकानात गेलो, हे दुकान भरून ठेवलेलं आहे आणि आपण किती घेऊन जातो. जेवढं आपल्या खिशाचा अंदाज आहे तेवढंच घेऊन जातो, का अख्खं दुकान घेऊन जातो. तसं आता आपण जे निवडतोय म्हणजे काय घेतोय, आपल्या बुद्धीला जेवढं पेलवतंय कळतंय तेवढंच घेतोय. कंटिन्यू चालू राहू द्या, बघू आपण. 71ला आलतो ना आपण. आणखी एक अज्ञाची, आणखी बघा, पहिलं अज्ञानाचं स्वरूप काय, आपला विसर. आता दुसरं अज्ञानाचं स्वरूप, आणखी एक अज्ञानाचे स्वरूप आहे. ते असे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला तर त्यावेळी ते अज्ञान दिसेनासे होते. केव्हा दिसेनासे होते, हां, मग काय भेटणार. हां, मग तुम्हाला आपल्याला अज्ञान भेटेल का आता, का हां, बाबांनी ज्ञान दिलं आपल्याला, त्यामुळे आता आपल्याला अज्ञान भेटणार नाही. आणि भेटत असेल तर समजायचा, आंधळ्या हाती दिवा देऊन काय करावं पांडवा, तो एक तर विजलेला असेल किंवा हे आंधळ असेल. असे आहेत का नाही, अनुग्रह घेतलेले असे आहेत काही, कसे आंधळे येते काही, आणि काही डोळस आहेत पण दिवा विजलेला आहे. आपण एवढं विचार करायचा, कमीत कमी त्या दोनमध्ये आपण नाही बसलो तरी बस झाले. मग आपोआप होईल बाकीच्या प्रक्रिया. आपण काय व्हायचं नाही, एक तर आंधळे नाही, आणि जर डोळस असेल तर आपल्या हातातला दिवा विजलाय का नाही एवढी तर अक्कल पाहिजे आपल्याला, है की नाही. हे दुसरे स्वरूप सांगितले. 72, दूध घोटीत ढवळीत बसले म्हणजे जशी त्यावर साय दिसून येत नाही व तेच घोटले नाही तर स्थिर झालेल्या दुधावर साय दिसून येते. आपण जर आता दीप घेऊन शोधिती अंधकार, तसा देव होऊन जर आपण शोधायला निघालो, आणि हे सुद्धा देवच आहेत. ही जी लोक म्हणतात ना आता देव राहिला नाही, का नाही राहिला, कारण शोध मोहीम कोण करतोय, देवच शोधायला निघालाय. आता त्याला काय असा दुसरा आहे का देव, दुसरा आहे काय, मी एक देव तू एक देव मग दुसरा भेटेल. आता दुसरं उदाहरण दिलं ना, हरिपाठात आपण जाणार आहे. दूध गोटीत बसल्यावर ढवळीत बसल्यावर जशी साई येत नाही तसं लय हिंडफिरीस्त करातपणा करीत बसलं का देव भेटत. कारण जेथे जातो तेथे नाही, तीर्थे दोंडा पाणी, तिकडे जाईल तिकडे काय दिसतंय, किंवा धोंडा पाण्याविन देव नाही कोठे. हिंडता शोधिता किंवा हिंडता सान मोठे तीर्थक्षेत्र.
किती मोठे तीर्थक्षेत्र शोधली तर तिकडं काय भेटणार आहे? देव दगडाचे. आणि तीर्थ हां ते पण चालेल. ज्याच्याकडं नाम आहे आणि तो त्रिवेणी संगमाला चाललाय आणि तिकडं आंघोळ करतो पण नामाचं चिंतन करत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी. आता याच्याकडं नाम आहे त्याच्याबद्दल हे कासयाशी तपा धावा, जवळी असता शेजे गावा. कशाला जाऊन डोंगरावर चिंतन करीत बसायचं जर आपल्याकडं देव आहे तर. आणि हरिपाठात दुसरं एक वाक्य सांगितलं, कैसेनी दैवत उगारा आहे निवांत शिनशी वाया. दूध घोटीत ढवळीत बसले म्हणजे त्यावर जशी साय दिसून येत नाही, तेच घोटले नाही तर स्थिर झाल्यावर दुधावर साय दिसून येते. किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत नसतो अथवा स्वप्न अवस्थेत नसतो किंवा समाधीत नसतो त्यावेळेस जशी गाढ झोप सुषुप्त अवस्था असते बघा. आणि त्यावेळेला सुद्धा असं वाटतं का समाधी आहे, पण ती कशी अज्ञानातली अवस्था आहे, समाधीतली नाही. त्याच्यानंतर समाधीतही नसतो, स्वप्नातही नसतो आणि जागृत नसतो आणि मग गाढ अज्ञानात असतं. आता झोपण्यामध्ये झोपेमध्ये काहीच कळत नाही, ती गाढ सुषुप्ती. आता ती झोपेतली झाली, तो दृष्टांत आहे. सिद्धांत ह्या जगात फिरत असताना काहीच कळत नाही, एवढं गाढ अज्ञान आहे. सुषुप्तीतलं अज्ञान आहे सगळ्यांना. आणि तिथे प्रखर तिवाच पाहिजे. अमावस्येच्या रात्रीमध्ये सूर्यच उगवला पाहिजे, क्षणात राख होऊन अज्ञान निघून जाईल. अमावस्या उद्या आहे. किंवा वायू उत्पन्न झालेला नसतो त्यावेळी आकाश मात्र जसे एकटे रिकामे असते, त्यावेळी इतर अवस्था शिवाय जी निवांत निद्रा अवस्था तेच खरोखर अज्ञान होय. काहीच नाही, काहीच कळत नाही, त्याचं नाव अज्ञान. ज्यावेळेस आपल्यासमोर एखादा झाडाचा बुडखा असतो तेव्हा पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा कोणताही निश्चय होत नाही. कारण काय भासते हेही कळत नाही, परंतु काहीतरी आहे असे दिसते मात्र खरे, त्याचं नाव अज्ञान. झाड ढाळून नेलंय आणि फक्त उभं आहे तर लांबून काय दिसत नाही, झाड नाही दिसत पण आहे झाड. मग कधी कधी असं वाटतं तो खांब आहे का मनुष्य उभा राहिलेला आहे, नेमकं काहीच कळत नाही पण काहीतरी. त्याप्रमाणे आत्म्याचे निव्वळ सच्चिदानंद स्वरूप आहे तसे ज्यावेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही देहाधिक वस्तू आहे यापैकी काहीच निश्चय होत नाही, अशा स्थितीस अज्ञान म्हणतात. बघा अज्ञानाची व्याख्या किती. रात्र नाही व दिवसही नाही या दोहींच्या संधीला जसा सायंकाळ सांजवेळ म्हणतात त्याप्रमाणे निजात्म्याचे व विरुद्ध म्हणजे जगताचे ज्ञान होत नाही, त्याचं नाव अज्ञान. मग अर्जुनाला काय सांगितलं, दोन्हीपैकी एकाचं तरी तुला ज्ञान होऊ दे. जगाचं झालं ना तरी मुळाकडं जाशील आणि आत्म्याचं झालं तर प्रश्नच मिटला. दोन्ही बाजूनी तू विचार कर कोणतेही पण. अशी जी एक कोणी दोहीमधील अनिर्वचनीय स्थिती तिला अज्ञान असे म्हणतात. व त्यामुळे आता बघा उत्तर आलेले, मी गुंतला कसा गेलो त्याचं उत्तर आले. त्यामुळे गुंडाळलेला चित्प्रकाश म्हणजे अज्ञानाच्या आवरणयुक्त झालेले जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ अशी संज्ञा आहे. कोणाला क्षेत्रज्ञ संज्ञा आहे? क्लिअर केलं आता, पण क्लिअर केलं तरी डोक्यात यायला तेवढं डोकं असावं लागणार. कोणाला क्षेत्रज्ञ नाव ठेवले मामा? देवाला. बघा आता आज्ञा क्षेत्र राहिलं का? प्रकृती राहिली का? माया राहिली का? नाही. कधी? हे कळेल तेव्हा. आणि हे जर कळालं नाही तर जर झोपलेला नाही, जर समाधीत पण नाही, आता बघा त्याची उकल आता आहे. आणि तिसरी गाढ सुषुप्तीमध्ये येतो म्हणजे काही कळत नाही. तिसरी गोष्ट सांगितली, आकाश वारा नसला म्हणजे एकटंच आकाश असतं. तसं त्याप्रमाणे तिसरं उदाहरण काय सांगितलं होतं, झाड आहे ते खांब आहे का पुरुष आहे कळत नाही. तसं देह आहे
का आत्मा आहे हे काहीच कळत नाही, त्याचा निवाडाच करता येत नाही, त्याचं नाव अज्ञान. किती जबरदस्त वाक्य दिले. त्यामुळे गुंडाळलेला चित्प्रकाश परमात्म्याला कपडे घातली आणि चकाकीला झाकून ठेवले, हिरा झाकून ठेवला. म्हणजेच अज्ञानाचे आवरणयुक्त झालेले जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ अशी संज्ञा आहे. म्हणजे आता ही सगळी जगातली सगळी माणसं कोण आहेत दीदी? देवच आहे. देवची बरे तुका म्हणे खरी तुम्ही देव नटला. आता हे आपल्याला पक्क झाले. पण देव नटला नाना परी, त्या नाना परीमध्ये नाही पण आपल्या नानामध्ये सुद्धा आपल्याला काय वाटत नाही? देव वाटत नाही. केवढं मोठं हे काय आपलं किती बाबा. आणि त्यांना म्हणायचं ते ज्ञान झालं पाहिजे. शिंदे आपल्याला झाले की नाही? झालेले. आता ते नाही मानालो काका म्हणतात झालेले. आपले शुद्ध स्वरूप तर जाणले जाऊ नये व अज्ञान मात्र वाढावे, तेच अज्ञानोपहित चैतन्याचे क्षेत्रज्ञाचे जीवात्म्याचे रूप आहे. क्षेत्रज्ञाचे जीवात्म्याचे. आता बघा, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर. आपण आत्तापर्यंत क्षेत्रज्ञ हा बरोबर क्षेत्रज्ञाचे सांगितले. आता क्षेत्र आणि जीव एक आहे का दोन आहे? क्षेत्र आणि जीव आहे, एक आहे. आणि दोन का दिसले? तीन गुण माया जी आहे त्या मायेने तिला काय केलेले? गुंडाळून घेतलेले. म्हणून तो काय झालेला आहे? झाकलेला आहे. आणि आता त्या झाकलेल्याचं नाव ठेवलंय जीव. त्या क्षेत्रज्ञाचे जीवात्म्याचे रूप होय. हा माया व चैतन्य यांचा अनिर्वचनीय संयोग नीट लक्षात आण. हे तुमच्या आईंला सांगायचंय. हे सांगायचंय तुमच्या आईंला. हा माया व चैतन्याचा अनिर्वचनीय संयोग म्हणजे ती वचनामध्ये सांगता येत नाही, पण यांचा संयोग झालेला आहे. नीट लक्षात आण. कारण मूळ शुद्ध रूपावर मायेचा अध्यासिक संबंध असणे असा स्वभाव आहे. म्हणजे रश्शीवर साप दिसणे हे पक्क डोक्यात ठेव. मग रश्शीवरचा साप चावेल का नाही? रश्शीवरचा साप केव्हा चावणार नाही? शाबास महाराज. रश्शीवर साप आहे हा त्याचा अध्यासिक संबंध आहे, मायेचा संबंध आहे. मग रश्शीवरचा साप कधी चावणार नाही? हा बरोबर. मामा काय म्हणते तुम्ही? बरोबर. अज्ञान भ्रमाचं निरसन झालं म्हणजे साप चावणार नाही. आणि अज्ञानाचं निरसन नाही झालं, भ्रमाचं निरसन नाही झालं म्हणजे मग सारखा सारखा चावत राहील. त्याच्या मनाला येईल तेव्हा चावत राहील तो. आणि आपल्याला विसरेल का? थांबसा बघतो आता याच्याकडे म्हणजे आपल्याला लहरी येणार. मजा आहे की नाही? कशी मजा आहे का नाही? ज्ञानेश्वरी म्हणजे मजा आहे की नाही? मजाच केलेली सगळ्यांनी, आहे की नाही? पण ही मजा आपली वेगळी. आता आपल्याला कळलं है. पण एवढं लक्षात ठेवा, रश्शी म्हणून कधी एखाद्या वेळेला झटकन साप पकडू नका. तरी सुद्धा तो काय आपलं स्वरूपच आहे ना. तक्षक असा चालला होता ना चावायला, तक्षकानेच चावलं ना. हा मग चावलं की नाही तक्षकाने? सांगा बरं. विचार सागर म्हणतो साप जो आहे तो रश्शीवरचा साप खोटा आहे आणि वारुळातला खरा आहे ना. हा वारुळातला साप म्हणजे सोनाराच्या दुकानातला सोन्याचा साप. सोन्याचा साप जरी असला तर काय आहे ते? सोनं आहे का साप आहे? सोनंच आहे. तसं हे सगळं आहे. त्याचं नाव आहे कणकण में हे भगवान. भगवद्गीतेमध्ये चित्र दाखवलेले.
नाग दाखवलेलं आहे, झाड दाखवलेलं आहे, वाघ दाखवलेला आहे, ब्राह्मण दाखवलेलं आहे, राक्षस दाखवलेला आहे, पक्षी दाखवलेला आहे, गायी दाखवलेली, आणि प्रत्येकामध्ये असं एक थोडंसं असं चकाकी हिऱ्यासारखे दाखवले, ते चैतन्य. असं जर आपल्याला कळालं ना, आलंय आपण गळ्यातही बसलं ना, आपण जरी कामावर गेलो तर काय टेन्शन आहे, हे नाही जाणार आपण. तेवढं ज्ञान व्हायला पण तुकाराम महाराजांचं झालं ना तसं, अजून नाथबाबांचं झालं, अजून ताई, अजून केरोबाच्या गळ्यात, केरोबाच्या गळ्यात साप, नाथबाबाच्या हा म्हणते कोणते, त्यांना सुद्धा वश करून टाकलं त्यांनी, त्यांच्यावर काय नाही. आणि अजून एकाच्या हातात आसोड होता, आसोड, आसोड माहिती आहे ना, हा तुला माहिती आहे आसोड? तुम्हाला नसेल माहिती, चाबूक, बरोबर. हा माया व चैतन्य यांचा अनिर्वचनीय संयोग नीट लक्षात आण, कारण मूळ शुद्ध स्वरूपावर मायेचा अध्यासिक संबंध असणे असा स्वभाव आहे. रश्शीवर साप दिसणे याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते असे दिसते. मायेच्या अनुरोधाने शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते असे दिसते. ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्य भ्रमिष्ट झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकांस म्हणतो की जा रे मी राजा आलो आहे, किंवा मूर्छा आलेला एखादा मनुष्य ज्याप्रमाणे आपण स्वर्गास गेलो आहोत असे भ्रमाने म्हणतो, त्याप्रमाणे एकदा दृष्टी आत्मस्वरूपावरून चळली म्हणजे ढळली, घसरली म्हणजे कल्पनेने जे जे दृश्य मानले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो असे म्हणतात, असे म्हणतात. आणि इकडे दिसते आणि दिसते आणि तसे नसते म्हणतात. आत्मस्वरूपावरून ज्यावेळेला आपली दृष्टी त्या कल्पनेने जे जे दृश्य मांडले जाईल त्याचेच नाव सृष्टी प्रसवतो. म्हणजे हे जग आहे का, तुम्ही मगाशी म्हणले होते ते तुमची कल्पना आहे, कल्पित भेद. हे कल्पनेने, कल्पना सौरसे दिसे आणि कल्पना नाशे भ्रंशे, है ना. कल्पने सौरसे दिसे आणि कल्पना भ्रंशे नासे. पहिले सौरसे आणि भ्रंश. कल्पनेने दिसतं आणि कल्पनेने भ्रंशीनी गायब होतं. आता हे कोणाच्या हातात आहे? हा, आणि आपल्या काय हातात आहे? हा, म्हणजे कोणाच्या हातात आलं? आता आपल्याच हातात आलं. म्हणून आपुली आपण करा सोडवन. मनुष्य एकदा का निजलेला स्वप्नात भ्रांतीने पुष्कळ वस्तुरूपाने आपणास पाहतो, तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. मग जे जे तुमच्या डोक्यातील कल्पनेने, किती दृष्टांत जबरदस्त दिलाय बा. एखादा मनुष्य झोपला आणि त्याला स्वप्न पडलं आणि त्याच्या मागं 25 घोडेस्वार तलवारी घेऊन लागलेले आहेत. घोडे 25, त्याच्यावर बसलेले घोडेस्वार 25 आणि ढाल आणि तलवार 25, अशी सगळ्या 50 वस्तू. एकटा हा गडी झालाय. कोण? जो झोपलेला आहे तो. आता आणि त्या 50ला जर घालवायचे आणि ते घोडे बिडे सगळे गायब करायचे तर काय करावं लागेल? जाग व्हायला लागेल. म्हणून जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे झोपलेल्यांना उठवाय निघालेत. कोण कुठं झोपलेला आहे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो जीव निजलेला आहे त्याला. हा, म्हणून नाही आणि असे ही कल्पनेची निसोरसे. कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे दिसे. बघा, तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिले तरी आभासी काही. निर्विकल्प तरी नाही ते तुम्हीच. मी कल्पना केली तर प्राणी मात्र.
आणि कल्पना ठेवली सोडली तर मीच येते. म्हणून नाही आणि असे, जग नाही किंवा असे हे कल्पनेची सौरसे. जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय, तेची कल्पिते मुद्दल जाय. तर असे नाही की आहे, कल्पना करणारी मुद्दल रूपी तुमचा कल्पना जो धंदा आहे ती जर संपली तर आहे की नाही, नाही की नाही हे की आहे. म्हणून पुढती तू पाहे ऐश्वर्योग, पुढती तो ऐश्वर्योग पहा, ऐश्या प्रतिती बोध सागरी तू आपणासी एक कल्लो कर. या जाणीवेचा चेव तुझा आला ना म्हणती देव, हे तुला जाग झालास ना तू, आता तुला कळलं ना सगळं. तरी आता द्वैत स्वप्न वाव झाले की नाही, आता द्वैत गेलं की नाही, हे जगताचं स्वप्न गेले की नाही, गेलंय. तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची परत झोप येईल, तरी अभेद बोध जाय अंजय स्वप्नी पडूजे. म्हणून ही परत स्वप्नात पडेल म्हणून तू ती कल्पनेची झोप येऊ देऊ. आता आपण लाख ठरवलं कल्पनेची झोप येऊ नको येऊ देऊ, ही इथून खाली गेली का लगेच डोक्यात त्यानं, आहे की नाही, लगेच डोकं बसती. सावध राहायचं, आणि तो सावध आपण एकटं नाही होऊ शकत. आपण ब्रह्म झालं तरच सावध राहणार. आणि जोपर्यंत ब्रह्म नाही तोपर्यंत जोडीदाराला आपल्याला हेल्प म्हणायचं, मदत कर देवाला. कुत्र्याला आवर जसं सांगायचं बंगल्यातल्या माणसाला, तसं देवालाच सांगायचं ही आवरून घे. शुद्ध स्वरूपावर आलेली हीच भ्रांती पुन्हा अन्य प्रकाराने तुला पुढे सांगू. बघा, शुद्ध स्वरूपावर आलेली ही भ्रांती पुन्हा अन्य प्रकाराने तुला पुढे सांगू, परंतु मूळ स्वरूपावर मिथ्या मायेचे रूप अध्यस्त आहे, ही गोष्ट तू विसरू नकोस. परंतु मूळ स्वरूपावर मिथ्या मायेचे रूप अध्यस्त आहे. मिथ्या साप आहे. काय वाक्य? मिथ्या रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. ही मिथ्या स्वरूप आहे, हे मिथ्या आहे, हे लक्षात ठेव. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्याही जाणून हे मिथ्या आहेत. मग वास्तव काय? धन दारा पुत्र ते ब्रह्म आहे, ही माया आहे. तुला ते वाटतंय वेगळं, ते ही गोष्ट विसरू नकोस. तर ही माझी भार्या असून अनादी व तरुण, अलौकिक, अनिर्वचनीय व गुणवान आहे अशी आहे. कोण? माया. ही माझी पत्नी आहे देव म्हणतात. ती अनादी आहे कारण जेव्हापासून मी आहे तेव्हापासून ती आहे. ती तरुण आहे म्हणजे ती तुला भुरळ पाडणारी आहे. अलौकिक आहे, इतरांपेक्षा वेगळे अट्रॅक्शन करणार, ती तुला भुलवणार. अनिर्वचनीय, तिला कोणतंही वचन लागू पडत नाही. व गुणवान असे म्हणजे गुणातीत आहे, ती तुम्हाला आपल्याला आकर्षित करणारी आहे. कोण? तिचे स्वरूप तरी काय आहे असे पाहू गेले असता काही नाही. घाबरवतात पण, आणि पाहू गेले तर काहीच नाही. तिचे स्वरूप तरी काय आहे असे पाहू गेले असता काही नाही, हेच खरे स्वरूप आहे. तिचे स्वरूप तरी काय? तुम्ही इथं ये, दोघे जण वरती या. तुम्ही दोघे, तुमचं प्रमोशन झालेलं आहे आणि तुम्ही काय झाले साहेब, एक रिटायर झाले आणि त्याच्या जागेवर दुसरे आले, है की नाही? है की नाही? हळूहळू पायवर घ्यायचा. पहिलं घाबरवलं, अनिर्वचनीय, माझी भार्या आहे, अनादी आहे, तरुण आहे, पण हिचे स्वरूप तरी काय असे पाहू गेले असता काही नाही, हेच खरे स्वरूप आहे. मग घाबरायला काय कारण राहिलं आता? डर है? डर कुछ नाही. जगात कसं राहिलं पाहिजे? डर राहिलं. कोणतं वाक्य होतं काल परवा एक प्रमाण आलं होतं? भय राहिलं नाही. आता भय राहिलं नाही असं नाही. जाऊ दे, बरोबर. कधी माग असलं तरी चालेल, पण आता आलं म्हणजे बाद झालं. भय कळी काळाचे नाही. तर आता कसलं भय राहिलं? कळी काळच नाही आता. असे पाहिजेत. ऐन वेळेला जे सापडलं ते हत्यार महत्वाचं आहे. तिचे स्वरूप तरी काय आहे असे पाहू गेले असता काही नाही, हेच खरे स्वरूप आहे. पण तिची आकृती मात्र फार व्यापक आहे.
ही निजलेल्याला म्हणजे अज्ञानाच्या सन्निध असते. ही माया कोणाच्या बरोबर आहे? झोपलेला आहे. कुठे झोपलेला आहे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. त्याच्याजवळ ही माया व जागृतास म्हणजे ज्ञात्यापासून दूर राहते. झोपलेल्यापाशी आहे आणि जागेवाल्याकडं नाही. परंतु ही माझी माया आत्मस्वरूपावर राहते. हिचा आश्रय काय? माझाच आश्रय. मी आपल्या स्वरूपाचे निरोधन केले म्हणजे ही जागी असते, म्हणजे जगद्रूप कार्य करण्यास समर्थ होते. माझं स्वरूप आवरून धरलं का ती प्रगट होते. म्हणजे आत्मसत्तेच्या संभोगाने आश्रयाने गर्भधारण करते. 89 वाचायची साहेब तुम्हाला अर्थ. बघा बघा निरोधाने म्हणजे माझ्या झोपेत, माझ्या सत्तेच्या पण माझ्या गैरहजेरीत म्हणजे मी झोपलेला असल्यावर ही प्रगट होते. आणि मी जेव्हा प्रगट होतो तेव्हा ही संपली जाते, झाकली जाते. महत ब्रह्मरूप म्हणजे ज्यावेळेला आपल्या जगतचा बोध होतो त्यावेळेला स्वरूपाचा बोध होतो तेव्हा जगत शिल्लक राहत नाही. आपल्या स्वरूपाचा बोध होतो तेव्हा देहबुद्धी लयाला जाते. कुठे जाते? भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेला जशी देहबुद्धी आपल्या पायाखाली दडपली जाते तशी ज्यावेळेला आपल्याला पूर्ण ज्ञान होतं, भर मध्यान्ह आपल्या येतो जेव्हा सोहमबोधाच्या मध्यान्नी, तेव्हा ती देहबुद्धीची छाया पायातळी दडपली जाते. महद्ब्रह्मरूप प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकारांनी जगतरूपी गर्भाची ही वाढ करते. बघा महद्ब्रह्मरूप प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकारांची जगद्रूपी गर्भाची ही वाढ करते. आत्मा व प्रकृती या उभयांच्या संयोगापासून प्रथम बुद्धी तत्व जन्मास आले व तीच बुद्धी रजोगुणाने बळाल्यावर मन तयार होते. मी कसा गुंतला जातो? कोण सांगतंय? प्रत्यक्ष भगवान आत्मा चैतन्य कसं गुंतला जातं? झोपल्यावर गुंतला जातो, तयार होते. मनाची तरुण स्त्री जी ममता ती आपल्यापासून अहंकार तत्वास उत्पन्न करते. मनाची तरुण स्त्री जी ममता ती आपल्यापासून अहंकारास तयार करते. मी कोणतरी आहे व त्याच्याच योगाने पंचमहाभूताची स्पष्टता होते. मी काय करतो? पंचमहाभूताचं स्पष्टीकरण करतो, आत्माच. पण तो स्वतःच्या मीला न ओळखता याला मी म्हणतो. आणि विषय व इंद्रिय यांचा भूतास आणि विषय व इंद्रिय यांचा भूतास संबंध असल्यामुळे यांचीही या भूताबरोबर स्पष्टता होती. हे पंचविषय आणि पंच इंद्रिय प्रत्येकाचा पंचमहाभूताचा एक विषय, आकाशाचा एक विषय, वायूचा एक विषय, अग्नीचा एक विषय, असे ते जन्माला आले म्हणजे त्यांच्याबरोबर हे पण सुप्त स्थितीत पंचभूत विषय व इंद्रिय यांचा क्षोभ झाल्यावर पाठोपाठ त्याच्यात सत्व रज आणि तम हे 3 गुण असावयाचेच. बघा पंचमहाभूत, त्याच्याबरोबर पंच इंद्रिय, त्याच्यानंतर विषय यांचा क्षोभ झाला का हे त्यांच्याबरोबर 3 जण आले. कोण? सत्व रज आणि तम. या योगाने त्या योगाने वासना होईल. त्या वासने रूप जीव हा अनेक योनी जन्म घेतो. जी आपल्याला वासना होणार त्या योनीमध्ये आपल्याला जावं लागतं. हा निवडलेला मार्ग कोणी आहे? 10वी नंतर कोणत्या साईटला जायचं हे कोणी निवडली साईट? हां. आणि आता ही आपण अनेक योनीत फिरायचं का मनुष्य जन्माला यायचं का देवलोकाला जायचं, ही साईट कोण निवडणार आहे? आपणच निवडणार आहे. ज्याप्रमाणे बीजाचा दाना व पाणी यांची गाठ पडल्याबरोबर त्यास अंकुर फुटून झाडास अवसान व आकार येतो. बीज पडलं पण पाऊस पण आला पाहिजे. तसं परमात्म्याची शक्ती आणि प्रकृती यांची भेट झाली काही जगत वाढलं. त्याप्रमाणे माझ्या संगाने मायेला अनेक प्रकारची अनुकुचिदार
विश्वांकुर फुटू लागतात, हे जगत निर्माण होतं. मग हे सृजनश्रेष्ठा, मग त्या गर्भगोलाचा आकार कसा रूपास व्यक्त दशेत येतो ते ऐक. कसा तर पहा, अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज असे अंकुर तिला सहजिकच फुटतात. मग ती कशी प्रसवते? अनेक प्रकाराने. तर त्याच्यामध्ये ह्या 4 टप्प्यामध्ये तिला जन्माला जातो तो जीव. आकाश व वायू यांचा ज्यात अधिक अंश असतो असा जो गर्भरस वाढतो त्यांना मनीच असे नाव आहे व हा एक त्याचा अवयव होय. अरे तम व रज या 2 गुणाच्या पोटात घालून ज्यात जल व तेज याचा अधिक अंश असतो त्यापासून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. बघा, स्वेदज योनीतून कोण येतं? मनीज योनीतून कोण येतं? जल व पृथ्वी याचा विशेष अंश असून त्यात केवळ निष्कृष्ट तमोगुण दृष्टीस पडतो तेव्हा उद्भिज उत्पन्न होतात. बघा, स्वेदजापेक्षा ही अजून खाली कमी दर्जाची. पंचमहाभूताचा सत्वगुण व रजोगुण, पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ही निर्माण होऊन परस्पर सहकरिता देतात. पंचभूताच्या सत्वगुण व रजगुणापासून पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ही निर्माण होऊन परस्पर सहकारिता देतात, म्हणजे एकमेकाला पूरक होतात. व मन बुद्धी यांची ज्याला जोड असते तेव्हा ही मानवाधिक जारज निर्माण होतात. याच्यातमध्ये एक्स्ट्रा पण आलेले काय आलेत? इतर योनी बुद्धितत्व आलेले. याप्रमाणे जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज असे 4 देह म्हणजे 2 हात व 2 चरणतळ असून स्थूल अशी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे. हे सगळे जग कसं निर्माण झाले त्या आकारात एवढं जगत दाखवले, ते याच्यात दाखवले कसे कसे कोणत्या कोणत्या योनीमध्ये जातो. प्रवृत्ती हे ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही ज्याची सरळ पाठ आहे व कमरेच्या वरील भागात 8 देव योनी आहेत. वरील आनंदभरीत स्वर्गलोक व ज्याचा कंठ आहे, स्वर्गलोक हा ज्याचा कंठ आहे, मृत्यूलोक हा मध्यभाग आहे व पाताळ लोक हा कमरेखालील भाग होय. अशा स्वरूपाचे एक लेकरू ही माया परसवली ती 3 लोकाचा विस्तार हेच ह्या मुलांचे विस्तार हे या मुलाचे बाळसे होय. पण त्या हे जे प्रसवलेलं जे अज्ञानरूपी जगतरूपी लेकरू आहे हे त्याने बाळ सुधारले एवढं सगळं. 84 लक्ष योनी म्हणजे त्याच्या बोटाची पेरी व सांधे आहेत. हे बालक प्रतिदिन वृद्धिंगत होत आहे. नाना प्रकारचे देह, अवयव, नामे हे अलंकार घालून माया ही त्या मुलाला मोहरूपी स्तनपान देऊन नित्य नवेपणाने वाढवते. हे जगत कसं आता व्यापक होत चालले, वाढत कसं चालले. वेगवेगळ्या सृष्टी ही त्याची बोटे व करंगळ्या होत. ही एवढीच एक सृष्टी आहे अशी नाही, अशी निरनिराळ्या सृष्टी होत आहेत. आणि हर एक योनीत निरनिराळ्या प्रकारचे देह अभिमान ह्या त्या बोटामधील अंगठ्या होत. असे एकुलते एक चराचरात्मक विश्वरूप लेकरू की जे अविचारकाली सुंदर वाटते त्याला जन्म देऊन आपण भाग्यवान आहो असे त्या मायेला वाटते. पहा, हे बघा, असे एकुलते एक चराचरात्मक विश्वरूप लेकरू, हे चराचर विश्वरूप लेकरू हे कसं आहे? तसं एकुलतं एकच आहे. जे अविचारकाली सुंदर वाटते, कधी चांगलं वाटतंय? विचारापासून दृष्टी ढसलते तेव्हा त्याला जन्म देऊन आपण भाग्यवान झालो असे मायेला वाटते. ब्रह्मदेव हा या बाळाचा प्राप्त काळ आहे. विष्णू हा मध्यान्ह काल आहे आणि सदाशिव हा सायंकाळ म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हे 3 काल होत. हे तिघांची नावं आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय हे तिघांची नाव ब्रह्म, विष्णू आणि महाप्रलय हेच त्या बालकाचे अंथरूण होय. संपवतं त्या अंथरुणावर खेळ खेळून हे निवांत निजते व पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत भेद ज्ञानाने जागे होते. याची झोप कधी? याचा एंड होतं तेव्हा हे झोपलं आणि पुन्हा प्रलय काळ होईल तेव्हा ते पुन्हा जन्माला येते. उदय काळ होईल तेव्हा, प्रलय काळ होईल तेव्हा मरेल, आणि उदय काळ होईल, प्रलय काळ होईल तेव्हा झोपतं, आणि उदय काळ होतो तेव्हा
परत जागे होतं. अर्जुना याप्रमाणे आता पुन्हा आलो आपण इथे कुठं अर्जुना, याप्रमाणे मिथ्या ज्ञानाच्या व्यवहाररूपी घरी एकापुढे एक अशी युगांच्या मालिकांची पावले हे लेकरू कौतुकाने टाकू लागते. अर्जुना याप्रमाणे मिथ्या ज्ञानाच्या, हे जगातलं सगळं ज्ञान हे कसं आहे, खरं नाही. मिथ्या म्हणजे कसं, जसं रस्सीवरचा साप मिथ्या, तसं हा साप आहे, हे जसं मिथ्या आहे तसं हे जग आहे, हे मिथ्या. आणि ह्या मिथ्या जगाच्या ज्ञानाच्या व्यवहारूपी घरी एकापुढे अशी युगाच्या मालिका पाऊले एक लेकरू कौतुकाने टाकू लागते. ज्या बालकाचा संकल्प हा आवडता स्नेही असून अहंकार ही शोभा आहे. कोणत्या बालकाची, ह्या लेकरूरूपी बालकाची. ते त्याचा अहंकार म्हणजे मी कोणतरी आहे असं दाखवतो. अशा या बालकाचा शेवट मरण आत्मज्ञानाने होतो. आता या पोराचा मृत्यू कशाने होणार आहे, आत्मज्ञानाने. मग आत्मज्ञान चांगलं आहे का, हां, तो संपला पाहिजे. म्हणजे काय होतं, त्याला कळतं मी जन्मत नाही, मी मरत नाही. असो, आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो, याप्रमाणे माया ही विश्वाला माझ्या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. असो, आता एवढं सगळं झालं, आता असो, आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो, इतकेच पण महत्त्वाचे सांगतोय. याप्रमाणे माया ही विश्वाला माझ्या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. आता इतके सांगतो, ही माया या विश्वाला माझ्या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. अधिष्ठान वास्तवे, रश्शी वास्तवे, पण सापाला जन्म देते. मग आता सांगा, इतके सांगतो, माया ही विश्वाला अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. माया म्हणजे काय, जी नाही, खोटं आहे. ते खोटं या जगाला नावारूपाला आणते माझ्या अधिष्ठानामुळं. कसं जन्माला आणले, खोटं. पण पूर्ण खोटं म्हणता नाही येत, कारण काय होतं, ते दिसतं. आणि जर त्याचं किस काढत शोधत गेलं तर ते काय सापडत नाही. म्हणून त्याच्या मधल्या संधीत माया हे शब्द वाक्य टाकलेले. नाही म्हणावं तर आहे, आणि आहे म्हणावं तर शोधायला गेलं तर सापडत नाही. नदी दिसते दुपारचे भरवूनात, पण पाणी म्हणावं तर लागत नाही. बरं, नाही म्हणावं तर ते काय नदी वाहते. मग ही काय वाहते दिसती, तर हे मिथ्या रूपाने तुला दिसते. या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. श्लोक क्रमांक 4 वाचूया आपण. अर्जुना देवाधिक सर्व योनीमध्ये ज्या मूर्तीचे आकार, जी शरीरे उत्पन्न होतात, त्या सर्व मूर्तीचे माझी प्रकृती उत्पत्ती स्थान आहे, व मी बीज देणारा पिता जनक आहे. माझ्यामुळे हे जगत निर्माण झाले. माझं मूळ अधिष्ठान तत्व बीज असल्यामुळे त्या बीजावर देवाधिक, मग सगळ्या योनी आहेत त्या त्याच्यावर निर्माण होतात. यास्तव अर्जुना मी बाप, महत ब्रह्म ही आई, व हे जगदंबर हेच आमचे लेकरू आहे. जगदंबर या शब्दाचा अर्थ काय, लेकरू. म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक हे सगळं जे दिसतंय ते जगदंबर. आणि ते जगदंबर तुकाराम महाराज म्हणतात, मला पण दिसलं, पण मला कसं दिसलं, हे माग हिस्ट्री सांगितली तसं दिसलं. कसं दिसलं, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर. रश्शीवर जसा साप वाटतो तसं हे आम्हाला जग वाटतं. आता आपल्याला पण तसंच वाटते की नाही, रश्शीवर जसा साप खोटा आहे असंच वाटते ना. पण त्यांना ज्ञान झालं रश्शीच आहे, साप नाही. आणि आपल्याला पक्क कळालेले काय, सापच आहे. त्यामुळं ते आपल्यालाही दिसतं. आता या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग माझे अपत्य असून माझे व त्यांचे ऐक्य नाही, अशी शंका तुझ्यात मनात येऊ देऊ नकोस. बघा, त्यांचं माझे ताटातूट नाही, मी माझ्यामुळंच ते आहेत ना. जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यास जग माझे अपत्य, माझे मुलं आहेत, माझे व त्यांचे ऐक्य नाही, अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. कारण सर्व पंचमहाभूताची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे एकरूपच आहेत. आता परत कसं हे कळालं बाई एवढ्या टाईम.
आता बघा ट्रॅक चेंज झाला. हे जरी सगळं वेगळं असलं तरी यांची माझी ताटातूट झाली असं समजू नको. हे सगळे मिळून कोण आहे? मी एकच आहे. हे पहा की एका शरीराला निरनिराळे अवयव नाहीत काय, त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ चित्र विचित्र विश्वदृष्टीस पडले तरी ते सर्व एकरूप आहे असे समज. आता हे किती अवघड आहे. हां, एकाच शरीराला निरनिराळे अवयव आहेत तरी आपण काय समजते? आपलेच आहेत. त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ चित्र विचित्र विश्वदृष्टीस पडले तरी ते सर्व एकरूप आहे असे समज. ते एकाचंच रूप आहे, ते वेगवेगळं. हे बघ, ज्याप्रमाणे झाडास बघा वरच्या, आता हे वृक्ष दाखवलं आहे, झाडास वरच्या लांब आखूड खालच्या जाड व बारीक अशा भिन्न भिन्न फांद्या एका बीजापासूनच उत्पन्न झालेल्या दिसतात. आणि जो जगत व मी यांचा संबंध आहे तोही असाच आहे. माझ्यापासून हे जग निर्माण झालं. मग कोणत्या जाड्या फांद्या आखूड फांद्या उंच या सगळ्या जरी असल्या तरी हे कशाच्या आहेत? एका बीजाच्या आहेत. तसं हे सगळं जगत एक माझ्यापासूनच झालेलं आहे. ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होय. मडकं काय झाले? मातीचं लेकरू आहे. पण खरं कोण आहे ते? माती म्हणजे पण मीच आहे. पण आता माझ्यापासून बाजूला आले. अख्खी पृथ्वी म्हणजे काय? माती. आणि माठसुद्धा काय? पण थोडं वेगळं झालं म्हणून ते लेकरू झालं. किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय. मला सांगा बरं, नातवंड का म्हणलं? पहिला कापूस, मग मधी धागा आणि मग वस्त्र म्हणजे नातू झाला. आता नातू बितू काय आहे का? सगळं काय पाहे पा कापसाच्या पोटी. पण एवढं आपल्याला लवकर कळणार, आपल्याला कळणारच आहे. कारण कापसाचा मुलगा तंतू. हे किती आपण हुशार आहेत. किती बाळकडू देऊन देऊन आपल्याला गुटगुटीत करायचे. कापसाचा मुलगा तंतू. बघा, तंतूला ताण लागली. कापसाचं तंतू म्हणजे मुलगा तंतू म्हणजे सूत. बघा, ही ज्ञानेश्वरी एवढी जड आहे, ऐकताना सुद्धा घसा कोरडा पडतोय. तर सांगताना अनुभूतीला किती ताण आहे साहेब. एवढं सोपं नाही. पाणी पिऊन पिऊन समजून घ्यावं लागेल. सूत व त्यापासून तयार झालेले वस्त्र हे कापसाचे नातवंड आहे. आपण इथं थांबू. 120ला थांबतोय आपण. उद्या बघू आपण. बरोबर आहे. म्हणजे का थांबलो माहिती आहे ना तुम्हाला? असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14वा ओवी क्रमांक 120ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोष